ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ब्राह्मणाची स्वभावज कर्मे भाग 2. ओवी आहेत 844 ते 855. ज्ञानदेव ब्राह्मण वर्णाच्या उरलेल्या कर्मांचे विवेचन करत आहेत. आणि पाणीये प्रयत्ने माळी, अखंड जचे झाडामुळी, परी ते आघवेची फळी जाणे जेवी. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, परंतु तो ते आपले सर्व श्रम जसे एका फलाच्या ठिकाणी पाहतो. तैसे शास्त्राचारे तेने ईश्वरूची एक पावणे, हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्तीच होणे, हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे. ते गा कर्मी जिये सातवा गुण होये, आणि विज्ञान हे पाहे एवं रूप. ते ज्ञान ज्या कर्मामध्ये 7वा गुण आहे, आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेले स्वरूपाचे आहे पहा. तरी सत्वशुद्धीची या वेळे शास्त्रे का ध्यान पडे, ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी. तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते. हे विज्ञान बरवे, गुणरत्न जेथ आठवे, आणि आस्तिक्य जाणावे 9वा गुण. अर्जुना, हे चांगले विज्ञान आहे ते या गुणकर्मात 8वे गुणरत्न आहे, आणि आस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समजावे. पै राजमुद्रा आथिलिया, प्रजा भजे भलतया, तेवी शास्त्र स्वीकारिलिया मार्ग मात्रा ते. राजाच्या हुकमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे, तो 9वा गुण जेणे कर्म ते साच. जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो, तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण होय, आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे घडणे शक्य होते. एवं नवही शमाधिक गुण जेथ निर्दोख, ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. याप्रमाणे शमाधिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो 9 गुण रत्ना करू, या नवरत्नांचा हारू, न फेडितले दिन करू प्रकाशू जैसा. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो, तसा तो ब्राह्मण या नवगुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. नाना चापा चापोळी पूजिला, चंद्रू चंद्रिका धवळला, का चंदनू निजे चर्चिला सौरभ्य जेवी. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी पूजलेला असतो, म्हणजे चाफ्याच्या झाडाखाली जशी नेहमीच फुले असतात. चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसा आपल्या सुवासाने नेहमी चोपडलेला असतो. तेवी 9 गुण टिकलग, लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, कहीची न सांडी अंग ब्राह्मणाचे. त्याप्रमाणे 9 गुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो, व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडत नाही. आता उचित जे क्षत्रिया, तेही कर्म धनंजया, सांगो ऐक प्रज्ञेची या भरोवरी. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो, तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. ज्ञान. ब्राह्मणाचा 7वा गुणविशेष आहे ज्ञान. कोणती गोष्ट त्याने जाणून घेतली पाहिजे? ज्ञानदेव सांगतात की शास्त्रानुसार आचरण करून त्या योगे ईश्वर प्राप्तीच होते, हे जाणणे हे ज्ञान आहे. ज्ञानदेव उदाहरण देतात ते माळ्याचे. माळी झाडांना पाणी घालतो, त्यांची निगा राखतो. या सर्व कर्मामध्ये त्याला ध्यास असतो तो केवळ त्या झाडांना लागणाऱ्या फळाचा. ते फळ मिळाले की त्याला आपल्या कष्टांचे सार्थक झाल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे ब्राह्मणाला जी कर्मे शास्त्राने नेमून दिलेली आहेत ती करत असताना आपल्याला या कर्मामुळे ईश्वर प्राप्तीच होणार आहे, हा त्याचा ती कर्मे करण्यामागे एकच उद्देश असतो. ही जाणीव असणे म्हणजे ज्ञान, असा ज्ञानदेवानी ज्ञानाचा कर्माशी संबंध जोडलेला आहे. 8वा गुण आहे विज्ञान. ज्ञानदेव विज्ञान या गुणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की शास्त्रविहित आचरणाने अंतःकरण व बुद्धी शुद्ध होते.
ही शुद्ध बुद्धी ईश्वरी तत्वामध्ये मिसळून जाते, अखंडपणे ईश्वराशी रममाण होते. म्हणजे जे ज्ञान झाले आहे त्याचा अनुभव येतो. असा विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव असा ज्ञानदेवाने अर्थ केलेला आहे. पुढचा गुण आहे आस्तिक्य बुद्धी. आस्तिक्य बुद्धी म्हणजे शास्त्राने जे मार्ग स्वीकारलेले आहेत त्यांचा आदर करणे. ज्ञानदेव उदाहरण देतात ते सरकारी मनुष्याचे. राजाचा किंवा सरकारच्या हुकुमाचा शिक्का त्याच्या जवळ असेल तर प्रजेला त्याचे म्हणणे ऐकावेच लागते. प्रजा त्याच्या बोलण्याचा आदर करते. तसा शास्त्राविषयी आदर बाळगणे म्हणजे आस्तिक्य बुद्धी. ब्रह्मकर्म संपन्न होण्यास आस्तिक्य बुद्धी हा 9वा गुण पायाभूत आहे. ब्राह्मणाची कर्मे म्हणून भगवंतांनी श्लोकात 9 गुणांची यादी दिलेली आहे. ज्ञानदेव पुन्हा या 9 गुणांचा कर्माशी मेळ घालताना सांगतात की शमाधिक 9 अशा निर्दोष गुणांनी ब्राह्मण जे कर्म संपन्न करतात ते स्वाभाविक असे ब्राह्मणाचे कर्म असते. या 9 गुणांना ब्राह्मणत्व प्राप्त करून देणारा गुणांचा सागरच असं ज्ञानदेव म्हणतात. हे 9 गुण ब्राह्मणाकडे सूर्याकडे असणाऱ्या प्रकाशाप्रमाणे अखंडपणे असले पाहिजेत. हे 9 गुण ब्राह्मणत्वास भूषवतात. चाफा त्याच्या अंगच्या फुलांनी शोभिवंत दिसतो. चंद्र आपल्या अंगच्या चांदण्यानेच सुशोभित दिसतो किंवा चंदन त्याच्या अंगच्या सुगंधानेच भरलेले असते. त्याप्रमाणे ब्राह्मण या 9 गुणांनी युक्त असतो. तो दैवी संपत्तीचा स्रोतच असतो. अशा गुणांनी युक्त होऊन तो जे कर्म करतो ते ब्रह्मकर्म म्हणजे ब्राह्मणाने करावयाचे कर्म आहे. पुढे भगवंत क्षत्रियाचे कर्म सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.